दिवाळी जवळ येत असल्याने सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या मोठीच असते. प्रवासांची गर्दी वाढल्याने रेल्वेचे बुकिंग 2 महिन्यापूर्वीच फुल्ल झाले आहे. खाजगी ट्रॅव्हल्सचे अव्वाचे सव्वा भाडे आकारणे सुरू होणार यात शंकाच नाही. गोरगरिबांची एसटी अथवा लालपरी यंदा कोणतीही भाडेवाढ न करता प्रवाशांची सेवा करणार असल्याने प्रवाशांनो चिंता करू नका. तसे पाहिले तर दिवाळीच्या गर्दीच्या कालावधीत एसटीकडून देखील 10% दरवाढ केली जाते. परंतु यंदा राज्याची पूरस्थिती लक्षात घेऊन महायुती सरकारने यंदा कोणतीही दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे स्वागतच केले पाहिजे. गाव तेथे एसटी अशी सेवा देणारी आपली लालपरीवरी ही प्रवाशांमध्ये भावना निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात, दुर्गम भागात जिथे कोणतेही खाजगी वाहन जात नाही, खाजगी प्रवासी वाहन जात नाही, त्या ठिकाणी एसटीत जाते. त्यामुळे एसटीचा प्रवासच बरा अशी भावना बळावली आहे. दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत लांब पल्ल्याच्या गाड्या वाढवल्या जाणार यात शंकाच नाही. जामनेर आगारातून देखील पुणे, नाशिक, सुरत आदी ठिकाणी जास्तीच्या सेवा पुरवणार यात शंकाच नाही.